नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आपल्या शेतकरी गप्पा या यूट्यूब चॅनलवरती आपण खूप दिवसांपासून आलेलो नव्हतो, पण आता आपण ही सिरीज परत सुरू करतोय. आणि आपल्या सर्वांना माहीतच असेल की मागच्या मे महिन्यापासून जो काही पाऊस आपल्या परिसरामध्ये पडतोय, तर त्यामध्ये खूप सारे जे पिकं आहेत, जसं द्राक्ष आहे, डाळिंब आहे, ढोबळी मिरची आहे, किंवा आपण जिथं आहोत पेरू सारखे पिकं हे खूप प्रमाणात डिस्टर्ब झाले. आणि मागच्या काही दिवसांपासून खूप सारा पाऊस पडतोय, त्यामुळं मुळांना जे उष्णता पाहिजे, मुळांना जी उष्णता नसल्यामुळे झाडाची चयापचय क्रिया ही मंद झाली आहे. जसं द्राक्षामध्ये जर बघितलं आपण, तर सपकेनंतर सारखा पाऊस पडतोय आणि गर्भधारणेला कुठंतरी अडसर निर्माण झालेला आहे. आणि आता खूप साऱ्या द्राक्षांच्या प्लॉटमध्ये वरच्या बाजूला मुळं निघताना आपल्याला दिसत आहे. तर या सर्वांसाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याबद्दल आपण यामध्ये थोडीशी काही प्रमाणात चर्चा करणार आहोत. जसं आता द्राक्षाचा जर बाग असेल आणि तो जर खूप सारा पाऊस जर झालेला असेल, तर आपण त्याला मोटरीचं पाणी ड्रीपने जर जास्त प्रमाणात तास दीड तास जर आपण पाणी दिलं, तर पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. आणि त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपण ॲप्साइटी अधिक सल्फर 90% एकरी 3 किलो जर दिलं, तर त्याने उष्णता तयार होते. मुळीच्या कक्षेमध्ये उष्णता तयार झाल्यामुळे झाडाची चयापचय क्रिया सुधारायला त्याची मदत होते. झाडाची चयापचय क्रिया जर सुधारली, तर ढोबळीमध्ये कळीकुज असेल, किंवा साईजचा प्रॉब्लेम असेल, किंवा शेंडावाडा असेल, किंवा द्राक्षामध्ये गर्भधारणा असेल, किंवा डाळिंबामध्ये मॅच्युरिटीचा विषय असेल, किंवा फळांची फुगवण असेल, किंवा येणारा त्याला रोग असेल, किंवा बुरशीजन्य करपा असेल, किंवा विषाणूजन्य करपा असेल, यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. त्याचबरोबर ज्या वेळेला खूप जास्त पाऊस एखाद्या परिसरात पडतो, तर झाड पूर्णपणे थंड होऊन जातं आणि कुठल्याही प्रकारची क्रिया त्या झाडामध्ये होत नाही. आणि अशी क्रिया जर झाडामध्ये झाली नाही, तर आपल्याला त्याचा आर्थिक नुकसान त्या पिकापासून होण्याची दाट शक्यता असते. मग अशा कंडिशनमध्ये सगळ्यात पहिला उपाय जो मी सांगितला, की चालू पावसामध्ये ड्रिपने पाणी दिलेलं चांगलं असतं. त्यानंतर आपण काही ठिकाणी जर उघडीप मिळत नसेल, तर सल्फरची डस्टिंग पण आपण करू शकतो. पण सल्फरच्या डस्टिंगमध्ये खूप साऱ्या गैरसमज शेतकऱ्यांमध्ये दिसतात. आणि शेतकऱ्यांमध्ये जे काही गैरसमज आहे, तर सल्फरच्या वापरासंबंधी जसं बऱ्याच जणांचं म्हणणं असं की फुलकळी कुजून जाते सल्फरचं डस्टिंग केल्यानंतर. तर असं काय होत नाही. ज्या कळीमध्ये बुरशी आहे, अशी बुरशी त्या सल्फरने जात असते, म्हणजे ती कळी जळून जात असते, कारण ते बुरशीनाशक आहे. पण आपण सल्फरचा वापर फवारणीतूनही केला आणि ड्रिपमधूनही केला, तर आपल्याला तिथं उष्णता तयार होऊन झाड चांगल्या पद्धतीने रिकवर होण्यास मदत होईल. आणि जे काही बुरशीजन्य रोग त्यावर येतात, तर त्याच्या विरोधात एक अटकाव तयार होईल त्या झाडामध्ये. आणि तो जर अटकाव तयार झाला, तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न पण तिथं मिळू शकतं. आता आपण इथं पण बघू शकतात की खाली जमीन पूर्णपणे ब्लॉक झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुळाला कुठल्याही प्रकारचं ऑक्सिजन मिळत नाही, आणि मुळाला जर ऑक्सिजन मिळालं नाही, तर आपल्याला अडचणी तयार होतात. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की सल्फरचा वापर आपण करतो, तसंच ॲप्साइटी नावाचं जे उत्पादन आहे, ते जर आपण वापरलं, तर त्यामुळे जमिनीमध्ये सच्छिद्रता तयार होते. सच्छिद्र तयार झाली, तर मुळाला ऑक्सिजन लवकर मिळतो, परिणामी झाड लवकर कार्यशील राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यानंतर खूप पाऊस झाल्यानंतर जे ऊन पडतं, त्यानंतर झाडाला जो त्रास होतो, किंवा झाडाला जो अजैविक ताण झाडावरती येतो, तर ह्या प्रक्रियेमुळे तो येणार नाही. आणि असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आता इथून पुढे बनवणार आहोत. तर माहिती जर आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.